नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहताय साम टीव्ही. सेक्स एक सुखी जीवनाचा मंत्र. डॉक्टर विजय दहिफळे यांच्यासोबत या कार्यक्रमांच्या लाईव्ह भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. या मंचावर याआधी आपण सेक्स आणि त्या संदर्भातल्या विविध महत्त्वाच्या विषयांवर डॉक्टरांकडून शास्त्रोक्त माहिती जाणून घेतली आहे. मग योगा, म्युझिक, झुंबा, सेक्स, धूम्रपान किंवा मद्यपान अशा अनेक विषयांवर डॉक्टर विजय दहिफळे यांनी आपल्याला शास्त्रशुद्ध पण सहज शैलीमध्ये मार्गदर्शन केलेलं आहे. आज सुद्धा एका महत्त्वाच्या विषयावर आपण डॉक्टरांचं मार्गदर्शन घेणार आहोत. मात्र त्याआधी डॉक्टर विजय दहिफळे यांच्याबद्दल जाणून घेऊयात एका व्हिडिओच्या माध्यमातून. डॉक्टर विजय दहिफळे हे एक सुप्रसिद्ध सेक्सोलॉजिस्ट, यूरोलॉजिस्ट आणि अँड्रोलॉजिस्ट आहेत. डॉक्टर विजय दहिफळे यांचे क्लिनिक संभाजीनगर, हैदराबाद, दिल्लीमध्ये द्वारका आणि पुणे येथे आहेत. त्याचबरोबर नवी मुंबईमध्ये नेरूळ, खारघरमध्ये मेडिकोर हॉस्पिटल, ठाणे, दादर, अंधेरी, कल्याण, नाशिक, नागपूर, अहमदाबाद आणि दुबईमध्ये सुद्धा त्यांचे क्लिनिक्स आहेत. डॉक्टर विजय दहिफळे हे नेहमीच देशविदेशात कॉन्फरन्सेस आणि सेमिनार्ससाठी जात असतात आणि सेक्सबाबतच्या सगळ्या समस्यांवर मार्गदर्शन करत असतात. तर सेक्स आणि लैंगिक स्वास्थ्य या महत्त्वाच्या विषयाकडे आपण येणार आहोत आणि त्यासोबतच आज आपण चर्चा करणार आहोत 50 नंतरचं सेक्स लाईफ या विषयावर. आणि त्यासाठी डॉक्टर विजय दहिफळे पुन्हा एकदा आपल्या स्टुडिओत आलेले आहेत. सरांचं स्वागत करूया. डॉक्टर विजय, तुमचं स्वागत. नमस्कार. प्रेक्षक हो, समस्या कोणतीही असो, आर्थिक, सामाजिक, भावनिक, शारीरिक किंवा मग अगदी लैंगिक, पण वेळेवर सोडवल्या नाहीत तर याच समस्यांच्या नंतर आपल्याला पश्चातापाशिवाय काहीच उरत नाही. सरांच्या नेरूळच्या ओपीडीवर असंच काहीसं घडलं. 33 वर्षांचा एक युवक सरांकडे आला. उशिरा आल्याबद्दल आधी त्याने सरांची माफी मागितली आणि नंतर तो स्वतःची व्यथा सांगू लागला. आपल्या जगण्याला काही अर्थ नाही आहे. सरांनी त्याला समस्येबद्दल सखोल माहिती विचारली तेव्हा त्याला अगदी रडू आलं. सर, माझं जगणं निरर्थक वाटतंय. आपल्याला आपली पत्नी जी आहे ती सोडून गेलेली आहे. आपल्या पत्नीला आपण लैंगिक सुख देऊ शकलो नाही आहे आणि पत्नीशी सतत आपले वाद व्हायचे. ती माहेरी जाते. आणि सरांनी आणखी थोडं त्याला धीर देत विचारलं तेव्हा कळलं की त्याला एक मोठी मुलगी आहे आणि एक छोटा 1 वर्षभराचा मुलगासुद्धा आहे. आता या युवकाचा सेक्स टायमिंग कमी आहे, त्याचं लिंगसुद्धा लहान आहे अशी त्याच्या पत्नीची तक्रार होती, तिचं मत होतं ते. आणि म्हणूनच पत्नीनं साम टीव्हीचा आपला हा सेक्स एक सुखी जीवनाचा मंत्र हा शो पाहून डॉक्टर विजय दहिफळे यांच्याकडे तुम्ही जा आणि ते नक्की यावर उपाय सुचवतील, उपचार देतील असं आपल्या नवऱ्याला सांगितलं. आता इतर लोकसुद्धा या कार्यक्रमात आपल्या लैंगिक समस्या, प्रश्न डॉक्टरांना विचारतात आणि डॉक्टरसुद्धा अतिशय सहज शैलीत वैज्ञानिक दृष्टिकोनातून त्यांना उत्तरं देतात. उत्तमरित्या हा शो चालतो. आणि तसंच या शोमध्ये लैंगिक समस्या असल्यास डॉक्टर दहिफळे यांना भेटा, बिनधास्त विचारा, हा मंच तुमच्यासाठीच आहे असं आवाहनसुद्धा केलं जातं असंही ती म्हणाली. पण पत्नीचं म्हणणं काही यांना ऐकलंच नव्हतं. आपण फिट आहोत असं तो सांगायचा, आपल्याला कुठे काय झालंय असं तो नेहमी म्हणायचा. आता या युवकाच्या मुलाचं लिंगसुद्धा लहान होतं आणि त्यामुळे आपल्या पतीसारखीच लैंगिक समस्या उद्या आपल्या मुलाच्या आयुष्यात आली तर काय या विचारानं या युवकाच्या पत्नीला नैराश्य आलं होतं. ती नैराश्यात गेली आणि मग आजच येण्याचं प्रयोजन काय बरं यामागचं असं सुद्धा डॉक्टरांनी या युवकाला विचारलं. आता यावर पश्चातापानं त्याने मान खाली घातली. सरांनी त्याला आधार दिला, तुला उपचार देऊन बरं करू, तुझी पत्नीसुद्धा खुश होईल आणि पुढच्या वेळी येताना मात्र तुझ्या पत्नीलासुद्धा घेऊन ये असं डॉक्टर म्हणाले. आता यावर या युवकाला रडू कोसळलं. तो अत्यंत निराश झाला कारण त्याची पत्नी या जगात नव्हती. तिनं स्वतःला संपवलं होतं आणि हेच होतं या युवकाच्या पश्चातापाचं कारण. सरसुद्धा काही काळ शांत झाले आणि नंतर सरांनी त्याला सावरत समजावलं, धीर दिला. अरे, अशी वेळ येऊ नये म्हणूनच तर आम्ही हा मंच सुरू केलेला आहे. पण पुढचं काय असं जेव्हा सरांनी या युवकाला विचारलं तेव्हा मुलांसाठी डॉक्टर लग्न तर आता करायलाच लागणार, पण आपली लैंगिक समस्या पूर्णपणे बरी झाल्याशिवाय आणि आपण पूर्णपणे स्वस्थ झाल्याशिवाय आपण लग्न करणार नाही. दुसऱ्या पत्नीला त्रास नको असं म्हणत त्यानं पुन्हा डॉक्टरांची माफी मागितली. सरांनी त्याला समजावलं, योग्य उपचार दिले आणि काही काळानं लग्न कर असं सुद्धा सांगितलं. आता सध्या हा तरुण डॉक्टर विजय दहिफळे यांच्याकडे उपचार घेतोय आणि या तरुणाचा उपचारांना चांगला प्रतिसादसुद्धा आहे. डॉक्टर, खरं तर आपण यासाठीच मंच सुरू केलाय, पण तरीसुद्धा लोक बोलत नाहीयेत. हळूहळू लोकांमध्ये जागृती निर्माण होते. काय बरोबर आहे, देर आहे दुरुस्त आहे. काय म्हणणार, यापेक्षा लैंगिकतेला 2 अँगलनी पाहिलं जातं. एक फन पार्ट आहे, एन्जॉयमेंट आहे आणि दुसरा ट्रॅजेडी आहे.
आणि हा ट्रॅजेडी पार्ट जो आहे आपण पाहत नाही. मित्रांनो, या ठिकाणी एकच गोष्ट सांगतो, तुमच्या आयुष्यामध्ये असे प्रसंग खूप जणांना येतात. हा तर फक्त एक जण रिप्रेझेंट करतोय. अक्षरशः समोर उपडीत बसून रडताना माणसं पाहिलेली आहेत आणि अशा ठिकाणी अशा विचारापर्यंत ते जातात की माझं काही कमी जास्त होईल का. मित्रांनो, असं काही करू नका. पहिली गोष्ट तुम्ही ॲक्सेप्ट करा. बाकीचे आजार जसे ॲक्सेप्ट करता ना, तसं तुम्ही या लैंगिक समस्येला ॲक्सेप्ट करा. पाहिलेही दुर्दशा काय, आपला शो पाहून देखील, पत्नीने सांगून देखील ॲक्सेप्ट केलं नाही आणि शेवटी काय वेळ आली आता, ही मुलं पोरकी झाली, स्वतः डिप्रेशनमध्ये गेला. मित्रांनो, परत सांगतो, ह्याचा फन पार्ट बाजूला राहिला, पण ही जी ट्रॅजेडी पार्ट जो आहे हा तुमच्यामध्ये येऊ देऊ नका. डिप्रेशनमध्ये जाऊ नका. पार्टनरची काळजी घ्या आणि आपलं आणि दोघांचं आयुष्य सुखी करा. मी एवढंच म्हणू शकतो आणि ह्या मंचाचा फायदा घ्या. नक्कीच तुमच्या लैंगिक समस्या दाबून ठेवू नका. एक्सप्रेस व्हा, व्यक्त व्हा. अनेक एक्सपर्ट्स आहेत. डॉक्टर विजय दहिफळे स्वतः आहेत, त्यांच्याकडे तुम्ही सुद्धा जाऊ शकता तुमच्या लैंगिक समस्या. त्यामुळे सगळ्यात मुळात सगळ्यात पहिल्यांदा सांगायचं हेच आहे आणि महत्त्वाचं हेच सांगायचं आहे की तुमच्या लैंगिक समस्या स्वीकारा, त्यावर उपचार घ्या आणि त्यासाठीच आमचा हा कार्यक्रम आम्ही सुरू केलेला आहे. डॉक्टर विजय दहिफळे यांना तुम्ही भेटू शकता, त्यांचं समुपदेशन घेऊ शकता. सरांची महाराष्ट्रभरातली वेगवेगळ्या ठिकाणी असणारी क्लिनिक आहेत. मग संभाजीनगर, पुणे, नेरूळ, दादर, कल्याण, ठाणे, नाशिक, नागपूर, नवी मुंबईमध्ये खारघर मेडिकोर हॉस्पिटलमध्ये सुद्धा सर असतात. या सेंटर्सवर तुम्ही जा. दुबईमध्ये सुद्धा सरांचं क्लिनिक आहे. जर तुम्ही तिथले रहिवासी असाल तर तुम्ही तिथे सुद्धा सरांना जाऊन भेटू शकता, सरांचा सल्ला घेऊ शकता. तुम्ही सुद्धा सरांना भेटू शकता आणि तुमच्या सगळ्या शंकांचं निरसन करून घेऊ शकता. तसंच सरांची वेबसाईट आहे, त्या वेबसाईटद्वारे तुम्ही अपॉइंटमेंट घेऊ शकता. सरांचे सगळ्या सेंटर्सचे नंबर तुम्हाला स्क्रीनवर सध्या दिसत आहेत, त्याची नोंद तुम्ही डायरीत करून घ्या. आणि आत्ता तुमच्या मनात काही लैंगिक समस्या असतील तर सरांना विचारू शकता. तुम्ही थेट या कार्यक्रमात प्रश्न विचारू शकता आणि त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक आहे 0226930244. आणि डॉक्टर, आता चर्चेला सुरुवात कराय आधी आपल्याला एक फोन आलेला आहे पैठणवरून. रामप्रसादजी बोलतायत. रामप्रसादजी, तुमचं स्वागत आहे शोमध्ये. विचारा सरांना प्रश्न. हॅलो, बोला. हा सर, माझा एक प्रश्न आहे. हॅलो, ऐकतोय आम्ही, तुम्ही बोलत राहा. माझं नाव रामप्रसाद शिंदे आहे सर. ओके. माझं वय 26 आहे. ओके. शीघ्रपतनची समस्या आहे सर. बर, एक थोडक्यात सांगता टायमिंग तुमचा किती आहे? 1-2 मिनिटं. 1 मिनिटाच्या आत होतो सर. बर बर बर. काही डायबिटीज बीपी आहे तुम्हाला? नाही सर, काहीच नाही. म्हणजे काय इलाज आहे सर, कृपया सांगा. अच्छा अच्छा, नक्की सांगूया. काही स्मोकिंग ड्रिंकिंगची सवय आहे तुम्हाला? हा, ड्रिंकची आहे सर, ड्रिंक. बर बर, ठीक आहे, सांगूया यांना. स्नेहाचे प्रश्न मी काय विचारतो, हे बघा, शीघ्रपतनचं पर्सेंटेज तुम्ही जर काढलं आणि आजचा प्रकार तुम्ही पाहिला, स्टोरी सांगितलेला, तर 30% लोकांना ह्या अवस्थेतून जावं लागतं. जी नॅचरल फेज आहे तुमच्या डेव्हलपमेंटची, स्ट्रेस आहे, ताणतणाव आहे, सायकोजेनिक, न्यूरोजेनिक, वास्कोजेनिक, कार्पोरल अशी वेगवेगळी कारणं आहेत. ब्रेन कंट्रोल त्या ठिकाणी नसल्यामुळं, अतिहस्तमिथून झाल्यामुळं तुम्हाला शीघ्रपतन होत असतं. तुमचा पार्टनर तुम्हाला नेहमी ओढून सांगतो की हे तुमचं जे आहे टायमिंग फार कमी आहे, तुम्ही काहीतरी यामध्ये इम्प्रूव्हमेंट करा, त्याचा मला त्रास होतो, त्याला ट्रीटमेंट आहे, त्याला ॲक्सेप्ट करा, यात काही कमीपणा नाही. अतिशय चांगल्या प्रकारचे मेडिसिन्स आहेत, सेंट्रल ॲक्टिंग आहेत, लोकली ॲक्टिंग आहेत, वासोडायलेटर आहेत आणि अशा केसेसमध्ये जर तुम्ही ट्रीटमेंट घेतली तर अतिशय चांगला रिझल्ट आहे. तुमचा टायमिंग हा 10-15 मिनिटापेक्षा जास्त जाऊ शकतो. फोर प्ले आहे, प्ले आहे, आफ्टर प्ले आहे, ह्यामध्ये तुम्ही दोघंही आनंदी आणि सुखी राहू शकता, पण तज्ज्ञांना भेटलं तर. नक्कीच. यानंतर डॉक्टर, एक महिला प्रेक्षक आपल्याबरोबर जोडल्या गेलेल्या आहेत. सोलापूरवरून प्रतिमाजी आहेत. प्रतिमाजी, विचारा तुमचा प्रश्न. नमस्कार डॉक्टर. नमस्कार, बोला. सर, माझ्या पार्टनरला ब्लड प्रेशर आहे आणि सोबतच स्मोकिंग आणि ड्रिंकिंगची पण सवय आहे. अच्छा. सेक्स लाईफवर आणि प्रेग्नेन्सी राहण्यावर काही परिणाम होतो का? आणि तुम्हाला जर भेटायचं असेल तर कुठे भेटावं लागेल? तर सेकंड पार्ट तुमच्याकडे, पण फर्स्ट पार्ट मी सांगतो. ब्लड प्रेशर ही किती कॉमन समस्या आहे. 35 वर्षानंतर ते 37 वर्षापर्यंतचा एक जर आलेख काढला तर 49% लोकांना हे ब्लड प्रेशर होत असतं. मग ह्या ब्लड प्रेशरसोबत माझं प्रेशर वाढलं तर मला आता रिलॅक्स व्हायचं आहे, तर मी काय करणार? स्मोकिंग. मग आणखी काय करणार? ड्रिंकिंग. मग आता याचा परिणाम काय? अहो, या यंग एजमध्ये तुम्ही एवढं ॲडिक्शन करताय, तर या ठिकाणी विचार करा स्पर्म कसा नॉर्मल राहील.
कसं बेबी तयार होणार, त्यामुळं वंध्यत्व देखील येतं. दुसरा प्रकार काय होतो, ऑलरेडी ह्या ब्लड प्रेशरच्या इफेक्टमुळं तुमच्या रक्तवाहिन्या ऑलरेडी व्यास कमी झालेला असतो. त्या स्मोकिंगमुळं हे टॉक्सिक पदार्थ जे असतात त्यामध्ये कार्बन मोनॉक्साईड आहे, निकोटीन आहे, तर असे पदार्थ देखील त्या वेसलवर ॲक्ट करून त्याचा व्यास कमी करतात. अल्कोहोल काय करतं, अल्कोहोल न्यूरोजेनिक कॉज, ब्रेनपासून प्रीफ्रंटल कॉर्टेक्स जो आहे तिथनं जी कमांड येत असते तुमच्या लिंगाकडे जाणारी, इच्छा जी तुमची होणारी आहे ती कमी करत असतं. ओव्हरऑल मग काय झालं, ब्लड प्रेशरचे साईड इफेक्ट, त्या ठिकाणी स्मोकिंगचे साईड इफेक्ट, अल्कोहोलचे साईड इफेक्ट. आणि विचार करा अशा कंडिशनमध्ये तुमची पुढं येणारी जी प्रोजिनी आहे किंवा पुढं जे बाळ होणार आहे कसं नॉर्मल होईल, कारण हे निकोटीन हे अल्कोहोल डायरेक्टली DNA वर ॲक्ट करतं. मूल ॲबनॉर्मल बनू शकतं, मतिमंद बनू शकतं. कमीत कमी ह्या प्रेग्नन्सी होण्यापुरतं आणि बाळ चांगलं डिलिव्हरी होईपर्यंत तरी थोडंसं सीझिंग डाऊन करा. नक्कीच तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. तज्ज्ञांना भेटा, सेक्सॉलॉजिस्टना भेटा, अतिशय चांगला रिझल्ट तुम्हाला मिळेल आणि यातनं हळूहळू तुम्ही बाहेर जाल. डॉक्टर, पुढचा फोन आहे आयुषी यांचा, पुण्यावरून त्यांचा कॉल घेऊया, घेऊया. चालेल. आयुषी, स्वागत आहे तुमचा कार्यक्रमात. सरांना प्रश्न विचारा. हॅलो सर. बोला. सर, ब्लड प्रेशर आणि लठ्ठपणामुळे पार्टनरला कमजोरी येते का, आणि लिंगाचा आकार देखील लहान होतो का, आणि त्यावर काय ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे त्याबद्दल माहिती सांगा. आपल्या सर्व दर्शकांचं मनापासून अभिनंदन, स्पेशली या भगिनींचं अभिनंदन. अहो तुम्ही प्रश्न हे तुम्ही बरेचदा विचाराल, मेल फिमेल कोणी विचारावं, का विचारा, अहो यांचं कौतुक का, आपल्या पार्टनरची काळजी, आपल्या पार्टनरसाठी ते विचारतायत. जसं ब्लड प्रेशरसोबत अल्कोहोल आणि स्मोकिंग झालं, लठ्ठपणा, ओबेसिटी, डायबिसिटी. काय होतं या ठिकाणी, फॅट वाढल्यामुळं शरीरातील इस्ट्रोजनच्या मात्रा या अतिशय कमी व्हायला लागतात. इस्ट्रोजन कमी झाल्यामुळे लिबिडो कमी व्हायला लागतो. लिबिडो कमी झाल्यामुळे त्या ठिकाणी उत्तेजना येत नाही, ब्लड फ्लो जात नाही तुमच्या कार्पोराकडे, म्हणजे लिंगाचा आकार हा लहान लहान होत चालला जातो. मग ब्लड प्रेशर आणि ओबेसिटी किती बॅड कॉम्बिनेशन आहे. या कॉम्बिनेशनमुळं इरेक्शन तर जातंच, पण त्यासोबत तुमची लाईफ एक्सपेक्टन्सी, लाईफस्टाईल हे देखील कमी व्हायला लागतं. महत्त्वाचं काय, एक्झरसाईज करा, योगा करा, प्राणायाम करा, वजन कमी करा. 10 किलोचं वजन कमी केलं ना तर तुमचं ब्लड प्रेशर देखील कमी होईल, डायबिटीस असेल तोही कमी होईल, लिंगाचा प्रवाह वाढेल आणि नक्कीच तुमचं पर्सनल लाईफ जे आहे, लिंगाची साईज जी आहे, ज्यामुळे तुम्ही डिप्रेशनमध्ये जाता, आणि तुमची ॲक्टिव्हिटीचा टायमिंग आणि दोघांचा उत्साह अतिशय चांगल्या पद्धतीने मेंटेन राहील. हे फिमेल्सना देखील लागू पडतं. डॉक्टर, यानंतर पुण्यावरून प्रकाश कदम बोलतात, त्यांना तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. प्रकाशजी बोला, सरांना प्रश्न विचारा. डॉक्टर साहेब नमस्कार, कदम बोलतो पुण्यावरून. नमस्कार. काय झालंय, म्हणजे जे अंड्याचे गोटे असतात ना, त्या डॉक्टरने 3 वर्षापूर्वी काढले. मग मला सेक्स जमत नाही. कशामुळे काढले? त्याचे म्हणजे रक्तपोळ वगैरे झालं असते. वय काय तुमचं? वय साहेब मला साधारण 66 आहे. बरं, ठीक आहे. त्यामुळे आता तुमची सेक्सची भावना गेलेली आहे, बरोबर आहे? येस सर. आता काय करायला पाहिजे, नाही का? ठीक आहे, सांगूया. बघा, अशी कंडिशन असते का, हा प्रश्न का विचारला, की कुठल्या कंडिशनमध्ये दोन्हीच्या दोन्ही टेस्टिस काढायला लागतात. टॉर्शन ऑफ टेस्टिस, काही कारणामुळं त्या ठिकाणी पीळ पडतो तुमच्या अंडाशयाला, आणि पीळ पडल्यानंतर ब्लड सप्लाय जातो, तुम्ही वेळेत दाखवत नाहीत, ब्लड सप्लाय गेला की मग शेवटी त्याला काढायची वेळ येते. हा एक भाग झाला. दुसरा भाग असतो बऱ्याचदा CA प्रोस्टेट, टेस्टोस्टेरॉनच्या मात्रा ज्या आहेत त्यामुळं त्या ठिकाणी कॅन्सर झाल्यानंतर ह्या वाढायला लागतात, म्हणून ह्या दोन्ही टेस्टिस काढून त्याला आपण काय म्हणतो, बायोलॅटरल रेडियल ऑर्किओडेक्टोमी, कारण ही कॅन्सर किंवा ग्रोथ वाढायला पाहिजे, भले कोणतंही कारण का असे ना. आता अशा केसेसमध्ये पोस्ट ट्रॉमॅटिक जर असेल तर स्पेशली, आता टेस्टिस गेल्या, टेस्टोस्टेरॉन गेलं, सप्लाय गेला, मग कशी इच्छा तयार होणार, कसा लिंगाकडे फ्लो जाणार. पण सेक्शुअल लाईफ हे मेंटेन ठेवावं लागतं. बऱ्याच मी खूप जणांना सांगतो की बाबा वय 65 झालं, आता 70 झालं, काय गरज आहे. प्रश्न, गरज ही फक्त ॲक्टपुरती नसते. तुमचा ब्लड फ्लो हा पूर्ण शरीरामध्ये जसा वाहतो तसं तुमच्या अवयवाकडे, लिंगाकडे देखील गेला पाहिजे. त्यालाही ऑक्सिजन मिळाला पाहिजे, त्यालाही फ्लो पूर्ण मिळाल्यानंतर त्याची ग्रोथ चांगली राहते. तुमच्या इतर ॲक्टिव्हिटी देखील आहेत, तुमचं युरिन पास करणं, युरिनेशन, आणि जेव्हा साईज मेंटेन राहते त्यावेळेला तुम्ही स्वतःचा कॉन्फिडन्स वाढलेला असतो. तज्ज्ञांना भेटा, अतिशय चांगल्या प्रकारची सेंट्रली ॲक्टिंग, लोकली ॲक्टिंग, पेरिफेरली ॲक्टिंग आणि टेस्टोस्टेरॉन रिप्लेसमेंट थेरपी तुम्हाला लागेल. नक्कीच भेटल्यानंतर तुमचं नॉर्मल भावना, इच्छा आणि सेक्शुअल लाईफ हे
चांगलं सुखी आणि आनंदी होईल. आणि भेटल्यानंतर सेक्सॉलॉजिस्ट, युरोलॉजिस्ट, अँड्रोलॉजिस्टचा तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यानंतर आणि प्रॉपर ट्रीटमेंटनंतरच ही समस्या दूर होऊ शकते. यांना काळजी करायची गरज नाही. डॉक्टर यानंतर जामखेडवरून संध्याजी आहेत, त्यांना प्रश्न विचारायचा आहे घेऊया. तुम्हाला. संध्याजी, विचारा तुमचा प्रश्न. नमस्ते सर. नमस्ते संध्याजी, बोला. काही स्त्रियांच्या प्रायव्हेट पार्टमधून डिस्चार्ज कोणत्या कारणामुळे जातात याबद्दल सांगा सर. एक्सलंट क्वेश्चन. बेसिक सेक्शुअल हायजीनवर मी का बोलतो, बऱ्याचदा काय होतं, इव्हन घरामध्ये पालकांना देखील ऑब्झर्व करतो की नाही मुलांना माहीत असेल म्हणे, ते कळतं त्यांना. ते मेलला आडल झालं की सिक्रेशन येतात, मग फिमेलला पण स्राव येतो. मग इव्हन पाळीची सुद्धा काळजी घ्यावी लागते. आता डिस्चार्ज काय होतो, बॅक्टेरियल व्हाजायनायटिस. बऱ्याचदा काय होतं, व्हायरल इन्फेक्शन्स आहेत. इव्हन तुम्हाला नॉर्मल स्राव काय आणि ॲबनॉर्मल काय हेच कळत नाही. व्हाईट क्लिअर स्राव जो असतो, जो की भावना आल्यामुळं, वयात आल्यामुळे येतो, तो कम्प्लिटली नॉर्मल असतो. पण तरी देखील तुम्हाला एक लुकवॉर्म वॉटरनी सकाळ किंवा संध्याकाळ दोन्ही वेळेला त्याला क्लीन करून ड्राय करायचं असतं. भले समजा काही कारणामुळे त्या ठिकाणी जर इन्फेक्शन झालं तर त्या ठिकाणी दुर्गंधी येणं, इचिंग होणं, त्या ठिकाणी स्क्रॅचेस येणं, आणि अशा केसमध्ये, मॅरिड केसमध्ये तर ते सेक्ससाठी सुद्धा रिलक्टंट असतात. मग काय महत्त्वाचं आहे, लोकल काळजी कशी घ्यावी, सर्वात महत्त्वाचं सांगतो. बऱ्याच जणांना त्या ठिकाणी हेअर ट्रिमिंग असतं, ते करायचं माहीत नसतं. इव्हन युरिनेशनच्या वेळेस ते ड्रॉपलेट्स त्यावर जाऊन नेहमी त्या ठिकाणी कल्चरल आणि इन्फेक्शन होत असतं. दुसरा भाग, त्या ठिकाणी ड्रायनेस का आवश्यक आहे की इतके कपडे घातलेले असतात एकमेकावर आणि इतक्या कॉम्पॅक्ट असलेल्या नायलॉनच्या तुमच्या अंडरगार्मेंट्स असतात, त्या ठिकाणी व्हेंटिलेशनसुद्धा जात नाही. साध्या सुती कपडे असणं आवश्यक आहे. नादीच आपल्याकडं फंगल इन्फेक्शन अतिशय कॉमन आहे. मग फंगल इन्फेक्शन झालं, त्याचबरोबर त्या ठिकाणी सिक्रेशन तुम्ही क्लिनिंग न केल्यामुळं तोही प्रकार होतो. इव्हन बऱ्याच मी काय सांगेन, ॲक्ट झाल्यानंतर कपल बऱ्याचदा कंटाळा येऊन तशीच पडून राहतात बेडवर. साधी गोष्ट आहे, नेहमी येऊन सांगतात सर मला इन्फेक्शन होतं, त्यांनाही होतं, आणि आता काय करायला पाहिजे. साधं सिम्पल वॉशरूममध्ये जाऊन ॲक्टनंतर तुम्ही लुकवॉर्म वॉटरनी सिम्पल वॉशिंग डाउचिंगची गरज नसते. केलं तर 90% बॅक्टेरिया फ्लश आउट होऊन जातात. म्हणून सेक्स एज्युकेशन, सेक्शुअल अवेअरनेस, सेफ्टी का महत्त्वाची आहे. जसा तुमचा चेहरा अतिशय महत्त्वाचा आहे, त्याच पद्धतीने तो तुमचा चेहरा आहे ज्याला की तुम्ही अतिशय ओके ठेवलं पाहिजे, चांगलं ठेवलं पाहिजे. बऱ्याचदा तुम्ही काय पाहतो लहानपणी घरामध्ये, नाही तो पाठ काही नाही, पाहायचा नसतो, बघायचा नसतो, शी घाण. अशा टाईपमध्ये एज्युकेशन झाल्यामुळं काय होतं की ही मुलं हळूहळू अशीच वाढतात. आणि लॅटरॉन मी बऱ्याचदा बघा, एज्युकेशनचा, तुमच्या बाकीच्या शिक्षणाचा आणि याच्या लॅकमुळं तुम्ही त्या भागात एवढं आणखीन असं की बऱ्याचदा मला ओपीडीला आल्यानंतर त्यांना समजावून सांगावं लागतं. आणि म्हणूनच सुखी जीवनाच्या मंत्राचं पुस्तक तुम्ही नुसतं पाहिलं जरी, हे प्रत्येकाने वाचायला पाहिजे. मी आणखी सर्व दर्शकांना सांगतो, बरेच जण काय म्हणतात, नाही हा फक्त मोठ्यांचा शो आहे म्हणे, लहान मुलांनी पाहायचा नाही. अहो तुम्ही लहान मुलांना इथंही पाहू देत नाही, स्वतःही सांगत नाही. मग ते नेटवर जाऊन काय शोधतात, अतिशय ॲडव्हान्स असणाऱ्या गोष्टी पाहतात. मग त्यांना बेसिक कळत नाही, बेसिक एज्युकेशन समजत नाही. हेच एज्युकेशन तुम्ही वयात येताना जर दिलं ना, ती क्युरिओसिटी जी असते ना त्यांना, त्या मनामध्ये चालणारी चलबिचल म्हणा, किंवा हे अशी मला इरिक्शन काय येतात, मला भावना काय येतात, हे तुम्ही नक्कीच त्यांना समजावून शकता. आणि पुढं फ्युचरमध्ये मॅरेजनंतर म्हणा किंवा येणारी जी आपण प्रॉब्लेम्स पाहतो ती नक्कीच येणार नाहीत. तर सर्वांना एक महत्त्वाची गोष्ट सांगेल, हे इन्फेक्शन टाळण्यासाठी, बॅक्टेरिया टाळण्यासाठी, व्हजायनायटिस टाळण्यासाठी स्वतःचं हायजीन ओके ठेवा. भले तुम्ही दिवसाच्या वेळामध्ये जेव्हा ऑफिसमधनं घरी जाता त्यावेळी कमीत कमी एक शॉवर घेऊन जर तुम्ही ड्रायनेस ठेवला तर तुम्ही अजिबात इन्फेक्शन होणार नाही. आणि या देखील जर कंट्रोलमध्ये नाही आलं, अतिशय चांगले अँटीबॉडीज आहेत, लोकल काही अँटीफंगल आहेत, किंवा इतर ट्रीटमेंट देऊन त्यांना अतिशय बरं करता येतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं डॉक्टर की लैंगिक शिक्षण देऊन आपण मुलांना जागरूक करू शकतो या गोष्टीविषयी. आणि जेणेकरून जागरूकता आल्यानंतर ती मुलं जी आहेत चुकीच्या मार्गाला जाणार नाही. आणि STD STIचं जे कॉमन प्रमाण आहे ते देखील कमी होऊन जाईल आणि मनातला संभ्रम तो देखील त्यांना टाळता येईल. नक्कीच. डॉक्टर, आणखी एक मला विचारायचं होतं की कमजोरीसाठी जी P-शॉट थेरपी देतात त्यामुळे लैंगिक संवेदना जागृत होऊ शकतात का, याविषयी मला विचारायचं. पण आता एक ब्रेकची वेळ झाली, ब्रेक घेऊया. ब्रेकनंतर आपलं स्वागत. डॉक्टर राजेंद्र जी आहेत कल्याणवरनं, त्यांचा कॉल घेऊया. राजेंद्रजी, विचारा तुमचा प्रश्न. माझा प्रश्न नाहीये, माझा डॉक्टरांचं अभिनंदन करण्यासाठी मी कॉल केलाय. तर त्यांनी इतका सुंदर विषय अगदी मोकळेपणाने स्क्रीनवर मांडलाय. पण आपल्या मनातले जे प्रश्न आहेत ते लोक विचारायला लागतात.
अतिशय संवेदनशील आणि किचकट विषय आहे आणि तो तुम्ही अगदी मोकळेपणाने समजून सांगतायत लोकांना, त्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन. अच्छा, धन्यवाद. म्हणजे किती महत्वाची प्रतिक्रिया आहे आणि खरंच त्याचा समाज आणि सर्वजण उपयोग घेत आहेत, त्यामध्ये आम्हाला खरा आनंद वाटतो. पण त्याची गरजेचं नाही डॉक्टर, जी आता तुम्ही करतायत त्याची. नक्कीच धन्यवाद. आणि एकदा भेटून तुम्ही सुखी जीवनाचं मंत्राचं पुस्तक घेऊन जा, त्याबद्दल तुम्हाला हे गिफ्ट आमच्याकडनं. बरं बरं, नक्कीच. खूप खूप आभार तुमचे. डॉक्टर, आता पुढे वळूया. तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर देणार आहात. नक्कीच सांगूया. आता या ठिकाणी जो प्रश्न आपण विचारला आहे की पी शॉट थेरपीमुळे संवेदना वाढतात का? काही जणांना काय वाटतं, मी पी शॉट घेतला आणि नीट झालो. हा आजार नाही हो, नीट व्हायला हा आजार नाही. यामध्ये लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे. पी शॉट घेतल्याने काय होतं, त्या ठिकाणी क्वालिटी ऑफ इरेक्शन वाढतं. पहिली गोळ्या 1-2 लागायच्या, आता फक्त अर्धीच लागते किंवा लागत नाही. संवेदना चांगली येते, इरेक्शन चांगलं होतं, त्या ठिकाणी ब्रेनला इम्पल्स चांगला जातो, फ्लो चांगला वाढतो आणि अशा पद्धतीने पी शॉटचा हा नक्कीच फायदा होतो आणि हळूहळू तुमची मेडिसिन हे कमी होऊन जातं. आता विनर नक्कीच संदीप धुमाळ दोंडचे, आपल्या मागच्या वेळेसचे विजेते, आपल्या सेंटरला आले, त्यांनी पुस्तक घेतलं, प्रोटीन घेतलं, मनापासून धन्यवाद व्यक्त केले आणि आपल्या मित्रांसाठी देखील पुस्तक घेऊन गेले. आणि अशाच पद्धतीने तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर चिठ्ठी काढूया. बघा आता चिठ्ठ्या किती वाढल्या माहिती, आज खूप चिठ्ठ्या. हा, मग आता व्यवस्थित मिक्स करा. आणि सर्वांना आता आपण 2 प्रोटीन देतोय, एक स्वतः त्यांना आणि त्यांच्या पार्टनरला देखील आपण देतोय. त्यामुळं नक्कीच दोघांची हेल्थ फार आवश्यक आहे. कुठे गेलो आपण गेलो जालन्याला. भागवत सोळुंके यांचं अगदी मनापासून अभिनंदन. कुठल्या प्रश्नाला उत्तर दिलं होतं, पी शॉट थेरपी दिल्यामुळं लिंगाचा आकार वाढतो का? नक्कीच या ठिकाणी पी शॉट दिल्यानंतर न्यूरोफायब्रोजेनेसिस, व्हास्क्युलोजेनेसिस, कार्पोजेनेसिस अशा गोष्टी झाल्यामुळं आकारामध्ये वाढ होते. सोबत व्हॅक्यूम थेरपी देखील वापरायला लागते. अधिक माहितीसाठी त्यांनी सुखी जीवनाच्या मंत्राचं पुस्तक पाहावं. आणि असं सहभागी व्हायचं असेल तर प्रश्न विचारायला लागेल. तर या पी शॉटवरच तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. या ठिकाणी पी शॉट दिल्यानंतर लिंगाच्या संवेदना वाढतात का, क्वालिटी वाढते का? हा जो शो मिस झाला असेल, साम TV सुखी जीवनाचा मंत्र एवढं टाईप जरी केलं, पूर्ण शो पाहता येईल. येत्या गुरुवारपर्यंत डायरेक्ट फोन लावा, मेसेज करा, ईमेल करा, उत्तर द्या, कार्यक्रमात सहभागी व्हा. आणि आता जसा अभिप्राय दिला आमच्या मित्रांनी, तसा अभिप्राय तुमच्याकडनंही अपेक्षित आहे. आणि जी घटना स्नेहाजींनी सुरुवातीला सांगितली ती आम्हाला अजिबात एक्सपेक्टेड नाही. याबद्दल तुम्ही काही ॲडिशनली संदेश देऊ शकता. नक्कीच. तुम्हाला जर तुमच्या मनात काही लैंगिक समस्या असतील, तुम्हाला खरंच तुमच्या किंवा तुमच्या नातेवाईकांच्या जीवनात अशा काही समस्या असतील आणि तुम्हाला त्याची जर माहिती असेल तर तुम्ही स्क्रीनवर जे नंबर दिले आहेत ते नंबर नोट डाऊन करून घ्या. तज्ज्ञ डॉक्टरांना भेटा, सेक्सॉलॉजिस्ट, युरोलॉजिस्ट, अँड्रोलॉजिस्टना भेटा, डॉक्टर विजय दहीफळे यांना भेटा. कारण आमचा हा मंच तुमच्या लैंगिक समस्या, प्रश्न त्यांना उत्तर देण्यासाठी आणि त्या समस्या सोडवण्यासाठीच आहे. त्यामुळे सेक्ससारख्या विषयावर, लैंगिक समस्यांसारख्या विषयावर खुलेपणानं बोला, निसंकोचपणे बोला. हा मंच तुमच्यासाठीच आहे. साम TVचा हा मंच डॉक्टर विजय दहीफळे हे तुमच्यासाठीच आहेत. तुमच्या सगळ्या लैंगिक समस्या, सगळे लैंगिक तेशी निगडीत जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी आणि त्यावर जर तुम्हाला उपचार घ्यायचे असतील तर त्यासाठीच डॉक्टर विजय दहीफळे आहेत. यासारख्या तज्ज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन घ्या आणि तुमचं जीवन सुखकर करा, आयुष्य सुधारा. तुमच्या जीवनाचा पोतसुद्धा सुधारण्यासाठी आमचा हा शो तुमच्यासाठी मदतगार ठरेल. सर, तुम्ही इथे आलात त्यासाठी खूप खूप आभार तुमचे. धन्यवाद. आता प्रेक्षकांचा निरोप घ्यायची वेळ झाली. निरोप घेऊया, इथेच थांबूया. नमस्कार.